आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्य यांचे लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. गेली अनेक वर्षांपासून देश पातळीवर जातनिहाय जनगणना झाली पाहिजे अशी सर्व स्तरातून मागणी होतीये. याचाच एक भाग म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने संपूर्ण देशामध्ये जनगणना करण्याचा निर्णय घेतला असून 1 मे पासून या जनगणनेचा प्रारंभ झालाय. आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने सातारा जिल्ह्यामध्ये पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यापासूनच जनगणनेची सुरुवात झाली आहे. यावेळी सर्वांनी जनगणनेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी केलंय. त्याचबरोबर पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देऊन कमी पाण्यात जास्त पिके घेता येतात याचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जलसंपदा विभागाने पुढाकार घ्यावा. तसेच येत्या काळात धरणांमधील पाणी साठ्याचे योग्य नियोजन करावे असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवडा 2026 चा समारोप पालकमंत्री श्री देसाई यांच्या हस्ते झाला. या समारोप कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रिया शिंदे, उपाध्यक्ष राजू भोसले, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याश्नी नागराजन, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता जयंत शिंदे, अभय काटकर आदी उपस्थित होते. उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे असे सांगून पालकमंत्री श्री देसाई म्हणाले, धरणामधील पाणी हे कॅनलद्वारे पाटामधून शेतकऱ्यांच्या शिवारात जाते. यामधील पाण्याचा अपव्यय होणार नाही. याचबरोबर धरणांमधील गळती काढण्याच्या कामाला जलसंपदा विभागाने प्राधान्य द्यावे. हवामान विभागाने यावर्षी सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज व्यक्त केला. या अंदाजानुसार धरणांमधील पाणी 10 जून पर्यंत पुरेल. याप्रमाणे काटेकोरपणे नियोजन करावे. जलसंपदा विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांना पालकमंत्री म्हणून सहकार्य राहील अशी ग्वाहीही पालकमंत्री श्री देसाई यांनी दिली. जिल्हा परिषद अध्यक्षा प्रिया शिंदे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गौरव केला. त्या म्हणाल्या, अहिल्यादेवींनी स्त्री पुरुष समानता, जलव्यवस्थापन आणि मंदिर निर्मितीसाठी केलेले कार्य अजरामर आहे. अनेक संकटांचा सामना करूनही त्यांनी लोककल्याण जोपासले. त्यांचे चरित्र आचरणात आणल्यास एक सुंदर समाज व्यवस्था निर्माण होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 15 मे जनगणनेचा पहिला टप्पा स्वगणना करण्यासंदर्भात शुभारंभ सातारा जिल्ह्याचा आज या ठिकाणी झाला. माननीय जिल्हाधिकारी महोदय त्यांचे सगळे प्रगणक आणि जी काही यंत्रणा आहे त्यांना घेऊन माझ्या स्वतःपासूनच तिने आज सुरुवात केली. त्यांना स्वतः आज आपलं नाव, फोन नंबर, पत्ता, घराची सगळी माहिती त्या ठिकाणी आपण दिलेली आहे. एक चांगला राज्य सरकारनं उपक्रम केलेला आहे आणि 15 दिवसानंतर परत एकदा म्हणजे समजा ते व्हेरिफिकेशनसाठी आपल्याकडे येणार आहेत घरात. आणि त्यावेळी जर काय समजा आज भरलेल्या माहितीमध्ये, कारण ती ऑनलाईन माहिती आहे, OTP नंबर लगेच त्याला येतो, त्याचा आपल्याकडे येतो, ती माहिती कन्फर्म सरकारच्या ऑनलाईन ॲपवरती लगेच जाते. तरी सुद्धा 15 दिवसानंतर जर तुम्हाला काही त्याच्यामध्ये बारीक चेंजेस करायचे असतील तर ती सुद्धा प्रोव्हिजन त्याच्या या जनगणनेमध्ये या ठिकाणी ठेवलेली आहे. तर मी आज स्वतः त्याच्यामध्ये सहभाग घेतला. जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा स्तरावरच्या सगळ्या यंत्रणा त्याच्यासाठी सक्रिय केलेल्या आहेत. तर मी जिल्हावासियांना आजच्या माध्यमातून पालकमंत्री म्हणून विनंती करतो, आवाहन करतो की जेव्हा जेव्हा आमचे सगळे अधिकारी कर्मचारी या संदर्भातली माहिती घेण्यासाठी नागरिकांच्या घरामध्ये येतील किंवा घरी आपल्याला भेट देतील तेव्हा सहकार्य सगळ्यांनी करावं. हे राष्ट्रहिताचं काम आहे. आपली सगळ्यांची अपडेट माहिती, आधुनिक म्हणजे जी काही अपडेटेड माहिती आहे ती सरकारच्या प्रणालीवर असली पाहिजे. म्हणून सगळ्यांनी मोठ्या संख्येने याच्यामध्ये सहभाग घ्यावा. प्रशासनाची तयारी या बाबतीत सगळी पूर्ण झालेली आहे. आज त्याचा शुभारंभ माझ्या स्वतःच्याच माहिती संकलित करून ती ॲपवरती डाउनलोड करून या ठिकाणी आपण केलेली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः माझ्याकडनं माहिती बनवून घेतली आणि चांगला उपक्रम आहे. जिल्हावासियांनी मोठ्या संख्येने सगळ्यांनी याच्यामध्ये सहभाग घ्यावा असा मी त्यांना या ठिकाणी विनंती करतो. आता दुसरी विषय, लोकसंवाद न्यूज प्रतिनिधी सातारा. पाहत रहा लोकसंवाद न्यूज. जय भारत, जय महाराष्ट्र.